नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्यापूर्वी जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट. राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीसाठी घाई केल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी दिलेली आहे. सर्वसामान्य जनतेनेही याबाबत प्रश्न उपस्थित केलेले आहेत. अशातच आज रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पत्रकार परिषद घेतलेली आहे. यात त्यांनी शपथविधीवर शंका उपस्थित करत सुनेत्रा काकेची इच्छा नसतानाही शपथ दिली असावी अशी शक्यता वर्तवली आहे. यावरून त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यावर टीका केलेली आहे. रोहित पवारांनी नेमकं काय म्हणाले आहेत ते आपण जाणून घेऊया. रोहित पवार म्हणाले आहे, त्या नेत्याकडे सत्ता आहे राज्यात ती मेंटेन ठेवण्यासाठी व ती सत्ता तशीच राहावी म्हणून ती गोष्ट महत्त्वाची वाटली असेल. मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्या विषयाकडे त्यांनी लक्ष गेलं. काकींची इच्छा नसतानाही त्यांनी शपथविधी दिली असावी अशी रोहित पवारांनी टीका केलेली आहे. तसेच रोहित पवारांनी काही गोष्टी मांडत असेल तर त्यांना अफवा म्हणत नाही, ही रोकटोक म्हणतात त्याला. ज्याला कुणालाही काही वाटायचंय ते वाटू द्या. ते 4-5 लोक वेगळे आहेत, त्यांचा पक्ष वेगळा आहे. आमच्यासाठी काका महत्त्वाचे आहे. आमच्या काकाचा अपघात कसा झाला याची उत्तरे आम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या रोहित पवार यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये कळवा. व रोहित पवार यांनी म्हटलेले विधान तुम्हाला सत्य वाटते का? तुमचा अभिप्राय नक्की कळवा. व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेट सोबत. जय महाराष्ट्र.